पोपटराव ना सतत माझ्यासारखा बोलतो, सतत आम्ही करून बोलतो, बडी बडी बाते भीक मागून खाते, पोरीच्या जीवावर फुकटचा खातो, माझ्यावर रुबाब दाखवतो, मला घरातून निघून जा म्हणतो. मी जर गेले ना हो बाई. तेच होतील टपट. हे बघा, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा. हा? कसली मदत? कोण तू? हो, असं काय करताय, ओळखलं नाही? हा, ते डोक्याला लागलं ना, पट्टी बांधली त्याच्यामुळे ओळखलं नसेल तुम्ही. अहो, आम्ही प्रेमनाथ विंजे सरकार, प्रिन्स ऑफ तामणगाव. हा? बरं, दुसरी ओळख सांगतो तुम्हाला. दिग्रजकरांचे एकुलते एक जावई. हा. काय काम आहे? सांगतो, पण इथे नको. जरा बाजूला या, इकडे या जरा. अहो चला, घाबरू नका, चला चला चला. हा, थांबा 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 थांबा. कसली मदत पाहिजे तुला? अहो तुम्हाला म्हणावं काय, आपण एकमेकांना ना आदर दिला पाहिजे. बरं, ते जाऊ द्या. काय झालं, त्या पोपटरावांनी दिग्रजकरांना घराच्या बाहेर काढलं. आम्ही घर जावंय, त्याच्यामुळं आम्हाला पण घराच्या बाहेर निघावं लागलं. मग अहो मग काय, ते मंदिरात राहायचा ना कंटाळा आलाय आम्हाला. सतत घंटांचे आवाज येत असतात. तो सतत कोणी ना कोणी येत जात असतं. प्रायव्हसी नावाची गोष्टच राहिली नाहीये. वैताग आलाय आम्हाला, सतत पूजा पूजा पूजा, वैतागलोय आम्ही. मग काय, तुम्ही आम्हाला या त्रासातनं बाहेर काढा. तुम्हाला बाहेर काढून माझा काय फायदा आहे? तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हे बाबा, तू घर जावई माणूस, तू काय पैसे देणार? विंजे सरकार आहे आम्ही. तामणगावला ना खूप मोठी इस्टेट आहे आमची. ते आता आमच्या आनंदीबाईंना कमिटमेंट दिली, तेवढ्यासाठी आम्ही इस्टेट सोडून इथं आलोय. नाही तर वाडा बंगला जमीन जुमला सोनं नाणं पैसा अडका भरपूर आहे आमच्याकडं. हा, हलक्यात घेऊ नका आम्हाला. पैसे देशील? तुम्ही म्हणाल तेवढे. त्याबद्दल काय काम करणार? आमच्या भरभराटीसाठी फक्त पूजा करायची रोज. पण माघारी फिरणार नाही ना? विंजे सरकारांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. न पुसणार न मिटणार. तर मग डील पक्की ना? धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. विंजे सरकारांनी काटा फेकला, रत्नारूपी मासा गळाला लागला. आता सन्माननीय सासूबाई आणि पाठराखीन माईंचा प्लॅन सक्सेसफुल होणार. कोणी हाय का हात? महाराज, 2 दिवसापासनं उपाशी हाय. काय खायला मिळेल का महाराज? या ना, या बसा बसा, तुम्ही आत बसा, या. महाराज, महाराज द्या हो, लय भूक लागली महाराज, द्या हो काही खायला. हे घ्या, पाणी प्या. महाराज, महाराज काय काय खायला द्या हो महाराज, भूक लागली आहे. देतो देतो.
पाणी तर प्या. शकुंतलानं जे माझ्यासाठी खायला ठेवलंय तेच द्यावं आता याला. हे घे. लय उपकार झाले. जेवा जेवा. विठुराय, तू परत आलास. महाराज, भुकेल्याला घास दिला. लय उपकार झालं महाराज, लय उपकार झालं. विठुराया, आत्ता इथं डोळ्यांसमोर होतास ना तू? का तू माझ्या समोर आहेस हा सुद्धा भासच झाला मला. बास नाही महाराज. अहो, हा विश्वास आणि अविश्वासाचा खेळ आहे. अहो, विठ्ठलाच्या भक्तावर विश्वास म्हणजे साक्षात विठ्ठलावर विश्वास बर का. विठ्ठलावर विश्वास. यांना सगळंच माहिती. हे नक्की आहेत तरी कोण? महाराज, तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता आणलाय. नाश्ता करून घ्या. कान्होबा, अरे आत्ता इथे एक माणूस बसला होता. तू येताना दिसला का तुला कुठे आजूबाजूला? नाही महाराज, मी कोणी माणूस नाही बघितला. अरे आत्ता इथं बसला होता. जेवला तू इथे काय? मीच वाढलं त्याला. आणि आत्ता अहो नाही महाराज, खरंच नाही पाहिला मी. विठुराया, तूच होतास ना? तूच आला होतास ना माझी चूक दाखवून द्यायला आणि माझे कान धरायला? आणि मी मात्र जावई, एवढं तडकाफडकी कशाला बोलून घेतलं? अहो सासूबाई, इतकी मस्त बातमी आणली ना आम्ही, तुम्ही ऐकली ना आनंदाने उड्या माराल. ते मारूस हो, पण बोला की. आता उगीच नमनाला घडाभर तेल नको. काय झालं सांगा. अहो, ती रत्ना आहे ना, रत्ना, तिला आम्ही बरोबर बाटलीत उतरवलंय. हा म्हणजे आपलं म्हणणं त्या रत्नाला पटलंय आणि ती आता भेटायला पण तयार आहे. दाम करी काम बाट राखीन बाई. दाजी, एक नंबर काम केलं बघा तुम्ही. थँक्यू. ते आहेच, पण त्या रत्नाला भेटायचं कुठं? हा, कुठं भेटायचं? हाय एक जागा.
कुठं? सांगते लवकरच. ए, इंदे आलेच मोठ्या बाई. जा आता हिच्या डोक्यामध्ये ना पवन चक्क्या सुरू झाली. खरं काय ते? हे बघा, ही ती नोटीस आहे त्या नालायक हिंदीने पाठवलेली. अरे असे एक काय, अशा 50 नोटिशी जरी आल्या ना तरी सगळ्यांना पुरून उरेल हा ऍडव्होकेट ब्रह्मराक्षस BCom LLB. ते ठीक आहे, पण आपल्याला निरर्थक आणि पोकळ गप्पा नकोय. आय वॉन्ट रिझल्ट. 1001% रिझल्ट मिळणार. या ऍडव्होकेट ब्रह्मराक्षसने आतापर्यंत हजारो मॅटर फिक्स केलेत, इकडे तिकडे गेलेत. माझ्या समोर एकही वकील न्यायालयात उभा राहू शकत नाही. म्हणजे आता सुद्धा काम आपल्याला हवं तसंच होणार? होणार म्हणजे काय, प्रश्नच नाही. अरे तुझ्या जन्माच्या अगोदरपासनं हा ऍडव्होकेट ब्रह्मराक्षस या प्रोफेशन मध्ये काम करतोय. तुझ्या बापाला पण मीच बाहेर काढला. दुसरा कोणी वकील लावला असता ना तर हा तेव्हाच लटकला असता. असू दे, हे मात्र खरं आहे बरं का. पण श्रीकला, तुला एक सांगतो, हे ब्रह्मराक्षस जे आहेत ना, या वकील साहेबांची एक खासियत आहे. ते कुठलीही केस फायनल करतच नाही, पेंडिंग ठेवतात. पेंडिंग स्पेशलिस्ट आहे. पेंडिंग स्पेशलिस्ट म्हणजे? म्हणजे समजा एखाद्या केसचा निकाल आपल्या मर्जीप्रमाणे लागत नसेल तर ते मॅटर खेचतो मी. खेचत राहतो, तारखा पडत राहतात, टाइम जात राहतो. आलं का लक्षात? म्हणजे आपल्या केस बाबतीतही तुम्ही तेच करणार ना? त्याला काही पर्याय नाही. आता पुरावा नसल्याचे असे पुरावे सादर करतो ना आता की निकालच लागणार नाही. म्हणजे प्रत्येक तारखेला, प्रत्येक हेरिंगला कोर्टाची नवीन तारीख घेतो. असा खेळ खेळेल ना मी आता की वेळ लागेल तुझ्या त्या इंद्रायणीला आणि त्या दिग्रसकर फॅमिलीला. वाह, क्या बात है. पप्या, बोला. इंद्रायणी दिग्रसकर, काय आज्ञा? आज्ञा नाही, मदत हवी. अहो तुम्ही फक्त बोला हो. बर, मला सांग, तुझ्या कनेक्शन मध्ये असा कोणी श्रीमंत मित्र आहे का रे, ज्याचं घर असं जबरदस्त पाहिजे, त्यात राहणारा कुणीतरी करोडपतीच आहे असंच वाटलं पाहिजे बघ. अगं आहे की शार्दूल सराफ आहे ना, त्याचं घर आहे बघ. त्याचं घर पाहिलं की डोळे फिरतील, दिपतील आणि अशी मिच करायला लागतील बघ. बघणाऱ्याच्या फ्युजा उडतील असला बंगला आहे बघ. आणि हा, एक नाही 3 बंगले. तू सांग फक्त कुठला बंगला पाहिजे. बेस्ट. मग चटकन त्याला फोन कर आणि त्याला सांग आपल्याला त्याचा बंगला हवाय 1 दिवसासाठी. लगेच करतो. पण घर कशासाठी पाहिजे? जाळ टाकायचंय एका मासळीसाठी. कोणती मासळी? वेळ आले की कळेलच तुला. आता सांगायला खरंच वेळ नाही. तू पटकन त्याला फोन कर आणि बंगला 1 दिवसासाठी मागून घे. मी बाकीचे काम करून येते. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 1 दिवसासाठी बंगला.
हॅलो शार्दुल शेठ. आदू आज तारकांनी चहा पाठवलाय बघ. अरे वा. ठीक आहे महाराज. अहो विठ्ठलाच्या भक्तावर विश्वास म्हणजे साक्षात विठ्ठलावर विश्वास बर का. हा. इंदू त्या वकिलाला भेटल्यानंतर काही बोलणं झालं का त्याच्यासोबत पुन्हा? अरे सांगायचंच राहून गेलं बघ तुला. त्यांनी पोपटराव आणि श्रीकरेला ना नोटीस पाठवली. आतापर्यंत पोहोचली पण असेल त्यांच्याकडे. चला मोठं काम झालं म्हणजे. हो ते सांगत होते की नवीन जज आलेत. मग तसं त्यांनी आपली केस त्या जज साहेबांच्या कानावर टाकलीये. मी काय म्हणते तू पण एकदा भेटून घेतो का त्यांना? अगं त्यांना वेगळं वाटायला नको. अरे का वेगळं वाटेल? आपली बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे. ती मांडायला कमी नाही पडायचं आधी. ते पण आहेच. मग काढशील ना वेळ? हो ते वकील साहेबांशी बोलून घेतो आणि जातो भेटायला. काळजी नको करू इंदू, ही केस आपणच जिंकणार. जज साहेब थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून मला दिला, मला भेटण्याची परमिशन दिली. खरंच थँक्यू. हो केस जेन्युइन असली की आम्ही भेटतोच. बोला. सर ते हे व्यंकट दिग्रसकर म्हणजे कीर्तनकार व्यंकट महाराज दिग्रसकर ते तर नव्हे? हो तेच आहेत. आणि तुम्ही त्यांचे कोण? त्यांचा पुतण्या आहे मी. त्यांचे भाऊ अंताजी महाराज दिग्रसकर, त्यांचा मुलगा. क्या बात आहे. अरे किती वर्षांनी भेटलात तुम्ही. कसे आहात? बरं आहे पण तुम्ही कसं काय ओळखतात? हो मी अगदी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो. लहानपणापासून कसं काय? मला काही कळलं नाही. हो मी तोच ज्याच्या गावात बऱ्याच वर्षांपूर्वी पूर आला होता. तेव्हा व्यंकू महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना आसरा दिला या विठुरायाच्या मंदिरात. तिकडे निघोजकर महाराजांचे लोक देखील होते. तेव्हा त्यांनी आम्हाला जेवायला दिलं, आसरा दिला. त्या पुरामुळे आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो. घर, शेती, गाव सगळं उद्ध्वस्त झालं. तेव्हा एक बाल कीर्तनकार इंद्रायणी होत्या. त्यांनी कीर्तन केलं आणि आम्हाला मानसिक आधार मिळाला आणि म्हणूनच आम्ही इथवर पोहोचू शकलो. त्या कीर्तन करतात का अजून? हो करते कधी कधी. त्या तुमच्या बायको आहे माझी. अरे वा, अधोक्षज, किती लकी आहात तुम्ही. ते तर आहेच. व्यंकू महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना आधार दिला म्हणून आम्ही आज इथवर पोहोचू शकलो. व्यंकू महाराजांसारखा देव माणूस हा खोटा असूच शकत नाही. तुमची बाजू न्यायाची असणार आणि तशी असेल तर तुम्हाला जी जी कायदेशीर मदत लागेल ती मी नक्की करणार. थँक्यू सर. व्यंकू काकाची पुण्याई आयुष्यभर पुरणार मला. श्रीकला, हे सगळं काय सुरू आहे? तू का अशी तणतण करत बोलतेस माझ्याशी? हा, तुम्ही त्या दिग्रसकरांच्या विरोधात वकील उभा केला का? करावंच लागणार ना. आपल्याला जर या घरात राहायचं असेल, ही जमीनही आपल्याच नावावर हवी असेल ना, तर दिग्रसकरांच्या विरुद्ध वकील उभा करावाच लागणार. अशी तशी नाही मिळू देणार मी त्यांना ही जमीन आणि घर. वकील फुकट तर येत नाही ना? ऑफकोर्स नॉट. पैसे मोजावे लागतात त्यासाठी. म्हणजे वकिलाला पैसे द्यायला आहे तुमच्याकडे? हा, फक्त तुम्हाला रत्नाचे पैसे द्यायचे नाहीये. रत्ना, मी बोलले ना तुला की मी काही दिवसात देईन तुला पैसे. हा, देते देते देते. अगं नुसत्या वायद्याने पोट भरत नाही. आता देते, उद्या देते, हेच चाललंय तुझं.
तू त्या दिग्रसकरांची तांब्या पितळाची भांडी विकलीस ना, त्यातून मिळाले असतील ना पैसे, मग भागव काही दिवस. वा, ते भंगार विकून ना 1000 रुपये सुद्धा येत नाही. भांडी विकून म्हणे. ऐकणार ना, काही दिवस भागव, मी तुला नक्की पैसे देते. ते जमणार नाही. मला माझे पैसे दे श्रीकला. मी आज पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. तू काही कर, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. माझे पैसे दे. ए बाई, शांत बस जरा. माझ्या डोक्याची बुणबुण करू नको तू. देते मी तुझे पैसे. हा, बाजूला हो, चल. कटकट करते नुसती माझ्या डोक्याशी. वेळेत पैसे दिले ना तर कटकट होत नाही. गप ग. $20,000 आहेत. अगं 50,000 मागितले होते श्रीकला. माहितीये का मला, जेवढे होते पैसे तेवढे दिले ना तुला. आता शांत बस. जा बरं, माझं डोकं खाऊ नको आता, जा.